नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजही आपण नेहमीप्रमाणेच रोज सकाळी काढण्यासाठी एकदम सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या बघतो आहोत. तर नेहमीप्रमाणेच आजच्या भागातही 3 रांगोळ्या बघतोय. तर पहिली जी रांगोळी आपली त्यात आपण एक त्रिकोण काढून घेतला आणि बाजूने अशी डिझाईन करून घेतली आणि त्याला जरा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा, म्हणजे रांगोळी दिसायला सुंदर दिसते. तर या तिन्ही रांगोळ्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा. यातली जी रांगोळी आवडेल ती नक्की ट्राय करा किंवा सगळ्या पण ट्राय केल्या तरी चालतील. खूपच सुंदर आहेत तिन्ही पण रांगोळ्या आणि काढायलाही अतिशय पटकन होणाऱ्या आणि सुंदर दिसायला आकर्षक एकदम. आणि जर तुम्हाला रांगोळ्या आवडल्या तर लाईक करायला विसरू नका. कमेंट करायला, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय रांगोळीबद्दल आपल्या, ते पण सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करून जा, कारण की तुम्हाला रोज आपल्या चॅनलवर युनिक रांगोळी बघायला भेटणार आहे. म्हणजे एकही रांगोळी तुम्हाला रिपीट झालेली दिसणार नाही, वेगवेगळी डिझाईन दिसणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपली पहिली रांगोळी. थोडं त्याला छोटे छोटे पानं काढून घेतले बाजूनी बारीक, आतमध्ये असा वर्तुळ काढून घेतला आणि त्यात लाल कलर भरतोय आपण, लाल पिवळा मिक्स कलर. तुम्हाला जो आवडेल तो लाल. आता मी लाल आणि मोरपंखी भरला आहे. तुम्ही आवडीनुसार भरू शकता दुसरा पण. छोटीशी रांगोळी एकदम नाजूक, 5 मिनिटाच्या 2च मिनिटाची रांगोळी ही. ते कॉर्नरला त्रिकोणाच्या कॉर्नरला असे पिवळ्या कलरने थेंब टाकून घेतलेत, म्हणजे काढून घेतलेत. तर आपली ही पहिली रांगोळी रेडी झाली आहे. किती नाजूक आणि कमी जागेत काढता येईल. तुम्ही जरी फ्लॅटमध्ये राहत असाल तर तरी समोर काढता येईल एवढी छोटीशी आणि नाजूक रांगोळी आहे. आता ही 2 नंबरची रांगोळी. आपली दिव्याची वात कशी असते त्या टाईप रांगोळी काढलेली मी ही. तुम्ही एकदम बारकाईने रांगोळीकडे लक्ष देत जा, म्हणजे तुम्हाला समजेल कसा शेप दिला, कशी रांगोळी तयार केली आपण, डिझाईन कशी काढली. ही दिव्याची ज्योत आहे, आपण त्याला पिवळा कलर देणार आहे नंतर. असा व्यवस्थित शेप देऊन घेतला त्याला. पिवळा कलर किंवा तुम्ही असा पिवळा आणि थोडासा लाल, ऑरेंज कलर, केशरी कलर असा मिक्स पण भरू शकता, म्हणजे ती आपली दिव्याची ज्योत असते त्या टाईप दिसेल, ती एकदम परफेक्ट दिसेल. मी एकच भरला आहे कलर आणि आतमध्ये असा लाल कलर देऊन घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपली दुसरी रांगोळीसुद्धा रेडी झालेली आहे. बघा किती छोटीशी आहे आणि दिसायलाही सुंदर आहे. तुम्हाला नक्कीच आवडतील या रांगोळ्या. आणि आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी, 3 ते 2 थेंबी रांगोळी. षटकोन काढतोय आपण याच्यात.
षटकोनामध्ये आपण अशा 6 रेषा काढून घेतल्या आणि जे त्रिकोण तयार झालेत त्यामध्ये पण एक छोटे छोटे रेषा काढतोय, कारण की आपल्याला एक डिझाईन तयार करायची. त्यात अल्टरनेट आपण डिझाईन काढतोय. षटकोनाच्या बाहेर आपण अशा 5-5 रेषांचं कॉम्बिनेशन तयार करतोय. मधली रेष थोडी मोठी ठेवायची आणि बाजूच्या छोट्या छोट्या ठेवायच्या. आणि जे पण रेषांचे कॉर्नर म्हणजे वरचं टोक आहे तिथे आपण थेंब काढून घेतोय, असे 5-5 थेंब. त्याला बोटाच्या सहाय्याने असं प्रेस करून घेतलं म्हणजे एक छोटीशी छान डिझाईन तयार होते. आणि जे आपण त्या षटकोनांमध्ये डिझाईन तयार केली आहे त्यात 2 भाग तयार झाले. मग अल्टरनेट कलर देतोय, एक लाल आणि एक पिवळा. तर मैत्रिणींनो, आता ही पण रांगोळी आपली काढून होत आलेली आहे. तर रांगोळ्या नक्कीच ट्राय करा. आणि जर तुम्हाला अशाच सोप्या सुंदर रांगोळ्या बघायच्या असतील तर रोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ अपलोड होतो आपला, तर नक्की बघा. भेटूया अशाच युनिक रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.